हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 19 डिसेंबर 2023च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे. जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कोणते कलम रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाने वैध ठरवलेला आहे? उत्तर आहे 370. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाने किती तारखेपर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिलेले आहे? उत्तर आहे 30 सप्टेंबर 2024. तर सर्वोच्च न्यायालयाने 30 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, मध्य प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? उत्तर आहे मोहन यादव. तर मध्य प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रीपदी मोहन यादव यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, केंद्र सरकारने CBIच्या उपमहासंचालकपदी कोणाची नियुक्ती केली आहे? उत्तर आहे जितेंद्र सिंग मीना. तर केंद्र सरकारने CBIच्या उपमहासंचालकपदी जितेंद्र सिंग मीना यांची नियुक्ती केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, UNOच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार जगभरात एकूण कुपोषणाचे प्रमाण किती टक्के आहे? उत्तर आहे 9.2%. तर UNOच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार जगभरात एकूण कुपोषणाचे प्रमाण हे 9.2% इतके आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, UNOच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार भारतात एकूण कुपोषणाचे प्रमाण किती टक्के आहे? तर भारतामध्ये 28.7% इतके कुपोषणाचे प्रमाण आहे. उत्तर आहे 28.7. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, जगात सर्वाधिक कुपोषणाचे प्रमाण आफ्रिकन देशात एकूण किती टक्के आहे? तर आफ्रिकन देशामध्ये कुपोषणाचे प्रमाण हे 42.3% इतके आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 2024 मध्ये 19व्या वयाच्या वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशात होणार आहे? तर 2024 मध्ये 19 वयाच्या वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक हे दक्षिण आफ्रिका या देशामध्ये होणार आहे. उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. पुढचा प्रश्न पाहूया. दक्षिण आफ्रिकेबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर दक्षिण आफ्रिकेची राजधानी आहे पेट्रोरिया. मोठे शहर आहे जोहान्सबर्ग. राष्ट्रप्रमुख आहे जेकब झुमा. सरकार आहे अध्यक्षीय प्रजासत्ताक. चलन आहे दक्षिण आफ्रिकन रँड. स्वातंत्र्य दिन आहे 31 मे 1910. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्र सरकारच्या कृषी उड्डाण 2.0 योजनेत देशातील किती विमानतळाचा समावेश करण्यात आलेला आहे? उत्तर आहे 58. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, केंद्र सरकारच्या कृषी उड्डाण 2.0 योजनेत महाराष्ट्र राज्यातील किती विमानतळांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर महाराष्ट्र राज्यातील 2 विमानतळांचा समावेश करण्यात आलेला आहे.
तर त्यात कोणते 2 विमानतळांचा समावेश केलेला आहे? तर पहिले आहे पुणे विमानतळ आणि दुसरे आहे नाशिक विमानतळ. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या 2 देशात विनबक्स 2023 हा युद्ध सराव हनोई शहरात होत आहे? उत्तर आहे भारत आणि व्हिएतनाम. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, विकसित भारत 2047 युवकांचा आवाज उपक्रमाची सुरुवात कोणाच्या हस्ते करण्यात आली? तर या उपक्रमाची सुरुवात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत 2047 युवकांचा आवाज या उपक्रमाची सुरुवात कोणत्या ठिकाणाहून केली आहे? उत्तर आहे नवी दिल्ली येथून. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 2024च्या AI जगातील भागीदारी परिषदेचे नेतृत्व कोणता देश करत आहे? उत्तर आहे भारत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या देशाने जगातील पहिल्या चौथ्या पिढीतील अणुभट्टीचे अनावरण केले आहे? उत्तर आहे चीन. तर चीन देशाने जगातील पहिल्या चौथ्या पिढीतील अणुभट्टीचे अनावरण केलेले आहे. तर चीनबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर चीनची राजधानी आहे बीजिंग, मोठे शहर आहे शांघाय, भाषा आहे चीनी, राष्ट्रप्रमुख आहेत शी जिनपिंग आणि प्रजासत्ताक दिन आहे 1 ऑक्टोबर 1949. चलन आहे रेनबिनबी. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, चीनने अनावरण केलेल्या जगातील पहिल्या चौथ्या पिढीतील अणुभट्टीचे नाव काय आहे? तर त्या अणुभट्टीचे नाव आहे शिदाओ बे अणुऊर्जा प्रकल्प. पुढचा प्रश्न पाहूया. पोलंडच्या संसदेने कोणाची पंतप्रधान म्हणून निवड केलेली आहे? उत्तर आहे डोनाल्ड टस्क. तर पोलंडच्या संसदेने डोनाल्ड टस्क यांची पंतप्रधान म्हणून निवड केलेली आहे. तर पोलंडबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. पोलंडची राजधानी आहे वर्झोवा, भाषा आहे पोलिश, सरकार आहे संसदीय प्रजासत्ताक, राष्ट्रप्रमुख आहेत आंद्रेय दुदा, चलन आहे पोलिश झुवॉन्टो, आता युरो आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? उत्तर आहे भजनलाल शर्मा. तर राजस्थानबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. राजस्थानची राजधानी जयपूर आहे, जिल्हे आहे 33, भाषा आहे हिंदी, राजस्थानी आणि गुजराती. तसेच राज्यपाल आहेत SK सिंग, मुख्यमंत्री आधी होते अशोक गेहलोत आणि सध्याचे मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. राजस्थानची स्थापना 1 नोव्हेंबर 1960 मध्ये झाले. विधानसभा जागा आहेत 200. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण बनले? उत्तर आहे मोहन यादव. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या बँकेने महिलांसाठी नारी शक्ती बचत खाते सुरू केले? उत्तर आहे बँक ऑफ इंडिया. तर बँक ऑफ इंडिया या बँकेने महिलांसाठी नारी शक्ती बचत खाते सुरू केलेले आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.